Hello everyone, in this video we are going to solve this fourth question. Okay, find out the correct meaning of underline idiom. Idiom म्हणजे मराठीमध्ये वाक्यप्रचार in the given sentence. Okay, idiom in English it is known as a phrase which does not have its literal meaning, it has a different meaning. Okay, for example, let us see, we called off the match immediately after half time. Okay, so here the called off, it has a different meaning. Okay, it is not related to literal meaning. In Marathi also we have some वाक्यप्रचार, आपल्या पण मराठीमध्ये पण वाक्यप्रचार आहे, जसं की डोळ्यात तेल घालून पाहणे. म्हणजे याचा अर्थ शब्दशः असा नाही की डोळ्यात तेल घालून पाहणे, याचा अर्थ असा आहे की एकदमच काळजीपूर्वक लक्ष देणे. मग इथं पण या शब्दांचा अर्थ कॉल्ड ऑफ म्हणजे कुणाला तरी बोलवणे वगैरे असं काही नाही आहे. शब्दशः अर्थ त्याचा वेगळा आहे. ओके, इट डज नॉट फॉलो द लिटरल मीनिंग, इट हॅज अ डिफरंट मीनिंग दॅन लिटरल मीनिंग. ओके, हा जरी शब्द कॉल्ड ऑफ असं दिसत असेल तरी त्याचं मीनिंग वेगळा आहे. मग याच्यापैकी कुठला आहे तर सगळ्यात पहिलं बघूया. रिअरेंज तर नाही होऊ शकत, स्टार्टेड नाही होऊ शकत. ओके, रिअरेंज स्टार्टेड आणि प्लान पण नाही आहे, तर एकच आहे, तो म्हणजे कॅन्सल्ड. कॉल्ड ऑफचं मीनिंग आहे कॅन्सल्ड. ओके, सो वी कॉल्ड ऑफ म्हणजे कॅन्सल द मॅच इमिजिएटली आफ्टर द हाफ टाईम. सो दिस इज वॉट द आन्सर ऑफ द question, fourth question. Okay, you got this. Thank you.